पनोरी गावातील घरी एकटीच राहणारी वृद्ध महिला श्रीमती हरी रेवडेकर या घरामध्ये दिसून आल्या नाहीत, म्हणून आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा शोध घेतला। त्यावेळी तिचे प्रेत गोबर गॅसमध्ये मिळून आले। सदर प्रेताची पाहणी केली असता महिलेच्या डोक्यात मारहाणीची जखम दिसून आली। यावरून अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी कारणास्तव तिचा खून करून तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोबर गॅसमध्ये टाकून दिल्याचे निष्पन्न झालं। त्याबाबत तिचा दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सदरचा गुन्हा घडल्याचे ठिकाण तसेच वस्तुस्थितीची पाहणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, राम कोळी, रोहित मर्दाने यांच्या पथकाने शोध सुरू केला। सदरचा गुन्हा हा रात्री 10 ते 12च्या दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले। त्याच दिवशी पनोरी गावामध्ये ग्रामीण युवा शक्ती संघटना तसेच पनोरीचा राजा या 2 गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक होती। त्या दरम्यान गावातील नागरिक मिरवणूक पाहण्याकरिता गेलेले होते। त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येणे फार अवघड व आव्हानात्मक होते। त्यानंतर वेगवेगळी पथके तयार करून जे लोक मिरवणुकीमध्ये गेलेले होते व ज्या लोकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग दिसून येत नव्हता अशा लोकांचा आढावा घेतला। यामध्ये परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे अभिजित मारुती पाटील, कपिल भगवान पातेले हे मिरवणुकीमधून बाहेर गेलेले होते। तसेच सदरचा प्रकार घडल्यापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये ते फिरत होते। त्यांची अधिक माहिती घेतली असता ते आर्थिक अडचणीमध्ये असल्याचे समजून आले। या संशयाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा खून आपण केल्याची कबुली त्यांनी दिली। त्या दोघांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते दोघे आर्थिक अडचणीत असल्याचे निष्पन्न झाले। त्यांना पैशाची नितांत गरज होती, म्हणून त्यांनी वृद्ध महिला ही घरामध्ये एकटीच असते व तिच्या अंगावर दागिने असतात याची पूर्ण माहिती होती। तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा गेल्या 1 महिन्यापूर्वी त्यांनी कट रचला होता। त्यासाठी त्यांनी अनंत चतुर्थीचा दिवस निवडला होता। त्याप्रमाणे गावामध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन सुरू असताना गावातील नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर असतात व सदरची महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून 6 सप्टेंबर रोजी रात्री वृद्ध महिलेच्या घरामध्ये मागील दरवाजाने प्रवेश करून सदर महिलेचे तोंड दाबून तिचे अंगावरील दागिने लुटत असताना तिने प्रतिकार केला, म्हणून त्या महिलेच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केला। तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत साडीमध्ये गुंडाळून विजय शंकर वर्गे यांच्या घरामागील गोबर गॅसमध्ये टाकून दिल्याची त्यांनी कबुली दिली। नमूद आरोपी यांना राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, संजय देसाई, अमित सरजे, राजू कांबळे, विजय इंगळे, राजेंद्र वरांडेकर, हंबीर अतिग्रे, प्रदीप पाटील तसेच राधानगरी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पवार मॅडम, भोसले, पोलीस अंमलदार पिंटू खामकर, शेळके, सुदर्शन कोळी, दर्शन पाटील, कोळी, रघु पवार, देसाई यांनी केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।